नमस्कार विद्यार्थ्यांनो. द्वितीय वर्ष कला शाखा जनरल पेपर मराठी G2 विषय आहे व्यावहारिक आणि उपयोजित मराठी. याच्या तिसऱ्या सादरीकरणात मी प्राध्यापिका स्मिता ओंकाराव माळवे आपले मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत ते म्हणजे मराठी व्यावहारिकमध्ये भाषा शुद्ध आणि अशुद्ध ही कशी असते. विद्यार्थ्यांनो, खरं तर कोणती भाषा शुद्ध अशुद्ध नसते, परंतु हा गैरसमज कशा पद्धतीने आजवर चालत आलेला आहे या संदर्भात आपण आज शिकणार आहोत. बघा, भाषा शुद्ध आणि अशुद्ध या भाषांमध्ये समज मोठ्या प्रमाणात आढळतो. विशिष्ट भाषा शुद्ध, विशिष्ट भाषा अशुद्ध हे विशेषतः प्रमाण भाषा आणि बोलीभाषांच्या संदर्भात समज आहे. हा समज खरं तर चुकीचा आहे. भाषा विज्ञानाच्या दृष्टीने सर्व भाषा ह्या समान पातळीवर असतात. प्रत्येक भाषा व्यवहारक्षम असते. ती कमी अधिक लोकांकडून वापरली जात असते. श्रेष्ठ कनिष्ठ या तत्वाप्रमाणेच शुद्ध अशुद्धतेची कल्पना ही खरं तर अवैज्ञानिक आहे. कोणतीही भाषा शुद्ध अशुद्ध नसते. सर्वसामान्यपणे प्रमाण भाषा शुद्ध तर बोलीभाषा अशुद्ध असा समज आहे. त्यामुळेच आनी पानी म्हणणाऱ्या लोकांना गावंढळ ठरवलं जातं. त्यांची भाषा गावंढळ म्हणून हेटाळणीचा विषय होते. दूरदर्शन चित्रपटांमध्ये खेड्यातल्या माणसांच्या तोंडी अशी भाषा घातल्याखेरीज तो खेडूत ठरत नाही. हा भाषिक दृष्टिकोन अवैज्ञानिक आहे. एखाद्या बोलीरूपाची अशी संभावना करणे भाषा अभ्यासकांना मान्य नाही. प्रमाण भाषा म्हणून मान्यता मिळालेली भाषा देखील पूर्वाश्रमीची बोलीच असते. सामाजिक सांस्कृतिक वर्चस्वाच्या भावनेतून हा दृष्टिकोन तयार होतो. कोणताही समाज सामाजिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय वर्चस्वातून स्वतःच्या बोली प्रमाण भाषेचा दर्जा मिळवू शकतो. या वर्चस्वातून अशा समाजाची भाषा प्रमाण आणि इतरांच्या भाषा बोली ठरवल्या जातात. नंतर प्रमाण भाषा ही शुद्ध आणि बोली अशुद्ध असा हे समाज मत चुकीचं आहे. कारण कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध अशी नसते. बघा, भाषा प्रमाण की अप्रमाण, प्रत्येक भाषेमध्ये त्या भाषेच्या वापरासंबंधी काही नियम केलेले असतात. हे नियम सर्वनाम, वचन, लिंग, विभक्ती अशा सर्वच बाबतीत असतात. या नियमानुसार जी भाषा कार्य करते ती भाषा प्रमाण भाषा. एका विशिष्ट भूभागाच्या मोठ्या मोठ्या समूहाकडून जी भाषा बोलली जाते तिला प्रमाण भाषा म्हणतात. तर एका विशिष्ट भूभागाच्या लहानात लहान समूहाकडून जी भाषा बोलली जाते तिला बोलीभाषा म्हणतात. अशी थोडक्यात व्याख्या केली जाते. विशेषतः प्रांतिक भाषेमुळे प्रमाण भाषेला जास्तीत जास्त महत्त्व आलेलं असतं. त्यामुळे बोलीभाषेला महत्त्व कमी झालेलं असतं. मात्र असं जरी असलं तरी भाषा ही श्रेष्ठच असते. कोणतीही भाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ अशी नसते. विद्यार्थ्यांनो, भाषेबद्दल श्रेष्ठ किंवा कनिष्ठ हा एक गैरसमज सार्वत्रिक आहे. काहींच्या दृष्टिकोनातून एक विशिष्ट भाषा ही श्रेष्ठ असते. त्यामुळे बऱ्याचदा प्रमाण भाषा श्रेष्ठ आणि बोलीभाषा कनिष्ठ असा समज झालेला आहे आणि तो चुकीचा आहे. भाषेविषयीची श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना समाजामध्ये खोलवर रुजलेली आहे. प्रत्येक समाजाला आपली भाषा श्रेष्ठ वाटते. त्यामुळे ती समाजाची अस्मिता ठरते. या श्रेष्ठत्वाच्या भावनेतूनच भाषेसंदर्भातील मूल्यमापन दृष्टी वाढते. यामागे समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक वर्चस्व कारणीभूत ठरते. समाजामध्ये पुढारलेला वर्ग आपली भाषा श्रेष्ठ मानतो, इतरांची कनिष्ठ ठरवतो. भाषाअभ्यासकांनी भाषेसंदर्भातील विकसित केलेला वैज्ञानिक दृष्टिकोन यासाठी महत्त्वाचा आहे. भाषेसंदर्भातील श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना, तिच्या विशुद्धतेसंदर्भातील समजुती समाजात खोलवर रुजलेल्या आहेत. एखादी भाषा किती लोकांकडून आणि किती विस्तृत भूभागावर बोलली जाते यावरती तिचे श्रेष्ठ कनिष्ठता अवलंबून नसते. सर्वसामान्य मराठी भाषिक लोक आज इंग्रजी भाषेला अवास्तव महत्त्व देताना दिसतात.
इंग्रजी ही जगभरात बोलली जाणारी भाषा आहे. ती जगातील आजची सर्वश्रेष्ठ ज्ञानभाषा आहे. अशी या भाषेची सर्व लोक भलावण करताना दिसतात. इंग्रजी भाषेसंदर्भात वरील मतांमध्ये तथ्य जरी असलं तरी त्यामुळे ती भाषा सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणता येणार नाही. भाषा कोणतीही असो, संदेश देणे हे तिचं कार्य आहे. हे कार्य भाषेकडून पूर्ण होत असतं आणि म्हणूनच भाषा श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा प्रश्नच निर्माण होत नाही. बघा, पुढचा मुद्दा आपण बघतोय तो आहे भाषा लिखित मौखिक. नैसर्गिक कृत्रिम कारणाने प्रत्येक भाषा ही वेगळी ठरते. कृत्रिम कारणं, नैसर्गिक कारणं भाषेवर प्रभाव टाकत असतात. त्यातून अनेक भाषा बोली उदयाला येतात. त्यांची चिन्ह व्यवस्था, व्याकरणिक व्यवस्था भिन्न असते. मुळाक्षरे, स्वर आणि सगळंच काही भिन्न असतं. हिंदी, मराठी या भाषांचं उदाहरण घेतल्यास लक्षात येतं की मुळाक्षरे जवळजवळ सारखेच आहेत, परंतु हिंदीमध्ये ळ नाही, मराठीत मात्र तो आहे. इंग्रजीमध्ये ळ ऐवजी आपण ल वापरतो, म्हणजेच एल वापरतो. क्रियापद मराठी, हिंदी दोन्ही भाषात वाक्याच्या शेवटी येते, तर याउलट इंग्रजी भाषेत मात्र क्रियापद बहुतांशी वाक्याच्या सुरुवातीलाच येतं. उदाहरणार्थ, सेव्ह द बॉय, कीप धिस बॅग यासारख्या उदाहरणांवरून हे सहज लक्षात येतं की भाषांमध्ये लिखित भेद बऱ्याच प्रमाणात दिसून येतात. या व्यतिरिक्त बोलीवर मात्र अनेक प्रमाण भाषेंचा किंवा दुसऱ्या भाषेंचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. नैसर्गिक कृत्रिम भाषाभेद ज्या कारणांमुळे निर्माण होतात त्यामुळेच मौखिक भाषाभेद देखील निर्माण झालेले दिसून येतात. परंतु या कारणांव्यतिरिक्त वागिंद्रियात काही बिघाड झाल्यास शब्द नीट उच्चारता येत नाही. जीभ दुहेरी असणे, त्याचप्रमाणे ओठ दाटलेला असणे, त्यामुळे भाषा नीट उच्चारता येत नाही. त्यामुळे स्त्रीचा उच्चार इस्त्री, इस्क्रू चा उच्चार इस्क्रू अशा पद्धतीने केला जातो. भाषाभेद. आता हे भाषाभेद कशा पद्धतीने पडतात हे बघणार आहोत. बघा, व्यावसायिक भाषाभेद, ज्यामध्ये आपण बघतोय व्यवसायानुसार भाषा बदलत जाते. उदाहरणार्थ, बँकिंग क्षेत्रात काम करणारे, न्यायालयीन क्षेत्रात काम करणारे, शासनाच्या विविध खात्यात असणारे, शैक्षणिक क्षेत्रात असणारे, छोटे मोठे लघुउद्योग करणारे, शेतीशी निगडीत व्यवसाय करणारे, वाहतूक व्यवसाय करणारे, अशा अनेक प्रकारचे व्यवसाय करणाऱ्यांची भाषा भिन्न असते. उदाहरणार्थ, बँकिंग क्षेत्रात असणाऱ्यांचा संबंध बॅलन्स, चेक, अकाउंट, स्लिप, विड्रॉल, पासबुक या भाषेशी, शब्दांशी येतो. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा संबंध फळा, खडू, पुस्तक, पेन, ग्रंथालय, महाविद्यालय अशा शब्दांशी येतो. न्यायालयीन क्षेत्राचा संबंध वकील, न्यायाधीश, कोर्ट, दावेदार, प्रतिवादी, वादी, दिवाणी, फौजदारी, आदेश, निकालपत्र अशा अनेक शब्दांशी येतो. छोट्या मोठ्या व्यवसायाशी संबंधित गोष्टींशी येतो. अशा प्रकारे व्यवसायानुसार भाषेचं स्वरूप हे बदलत जाताना आपल्याला दिसून येतं. आता कृत्रिम भाषाभेद म्हणजे काय बघा. नैसर्गिक भाषाभेद हे नैसर्गिक वातावरण आणि परिस्थिती यामुळे हे भेदाभेद निर्माण होतात. परंतु कृत्रिम भाषाभेद मात्र अनेक समूह आपल्या संस्कृती वैशिष्ट्यांनी युक्त अशी नैसर्गिक भाषा वापरतात, त्यामध्ये कृत्रिमता निर्माण होते. त्यामुळे जाणीवपूर्वक बऱ्याचदा नाहीच्या ऐवजी नाय असे वापरले जाते. राजकारण, जात, धर्म, शिक्षण, सामाजिक स्थान, आर्थिक स्तर, परंपरा इत्यादी घटक भाषेवर प्रभाव टाकत असतात आणि त्यातूनच बऱ्याचदा कृत्रिम भाषाभेद निर्माण होत असतात. लिखित भाषाभेद कोणते आहेत ते बघा. नैसर्गिक कृत्रिम कारणाने प्रत्येक भाषा वेगळी ठरते. कृत्रिम कारणे, नैसर्गिक कारणे भाषेवर प्रभाव टाकत असतात. त्यातून अनेक भाषा बोली उदयाला येतात. त्यांची चिन्हव्यवस्था, व्याकरणिक व्यवस्था भिन्न असते. मुळाक्षरे, स्वर भिन्न असतात. आपण हे उदाहरण पाहिलं होतं की इंग्रजीमध्ये एल आपण वापरतो, मराठीत ळ वापरतो, हिंदीमध्ये ळ नाही आहे. जसं क्रियापद मराठी, हिंदी दोन्ही भाषेत वाक्याच्या शेवटी येते, इंग्रजीमध्ये आधी येतं. आपण मौखिक भाषाभेद बघितला. आता बोली भाषाभेद बघा.
एका विशिष्ट भूभागाच्या लहानात लहान मानवी समूहाकडून जी भाषा बोलली जाते तिला बोलीभाषा म्हणतात. उदाहरणार्थ डांगी, अहिराणी, नागपुरी, वऱ्हाडी या बोलीभाषा आहेत. एका विस्तीर्ण प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या भाषेत त्या प्रदेशाच्या निरनिराळ्या विभागानुसार जे भेद निर्माण होतात त्यांना आपण त्या भाषेच्या किंवा त्या प्रादेशिक बोली असं त्याला म्हणतो. त्या प्रदेशाची ती बोली म्हणतो. प्रादेशिक बोली एकाच भाषेतून निर्माण झालेल्या असल्यामुळे त्यांच्यात बरेचसं साम्य असतं आणि भेद हे प्रदेशानुसार असतात. व्यापारानिमित्त एखादा समुदाय स्थलांतरित झाला त्या भाषेत बोलीरूपांमध्ये भेद निर्माण होत जातात. अशावेळी मग बोलीभाषेत देखील बदल घडून येतात. तसेच नाविन्याच्या ओढीमुळे देखील भाषा बदलत असते. तरुणांच्या भाषेलाही असेच बोलीभाषेचं स्वरूप प्राप्त होतं. महाराष्ट्रात व्यापारानिमित्त आलेल्या गुजराती समुदाय आपल्या भाषेत बदल करताना दिसतात. हेच गुजरातीमध्ये छे म्हणतात, परंतु महाराष्ट्रातील गुजराती समुदाय छे ऐवजी स वापरतात. म्हणजे त्यांना स गुजर म्हणतात. तीच कालांतराने त्यांची बोलीभाषा होते. पुढचा भाषाभेद बघतोय आपण, तो म्हणजे चिन्ह भाषाभेद. प्रत्येक भाषेची चिन्ह व्यवस्था वेगळी असते. काही सांकेतिक खुणा या प्रत्येक भाषेचा वेगळेपणा दर्शवत असतात. भाषा शिकणं म्हणजे भाषेची चिन्ह व्यवस्था आत्मसात करणं. ज्यावेळी आपण एखाद्या भाषेची चिन्ह व्यवस्था आत्मसात करतो, तिचा उच्चार करतो, तिची चिन्ह व्यवस्था, व्याकरण व्यवस्था आत्मसात करतो, त्यावेळी ती भाषा आपण शिकत असतो. प्रत्येक भाषेची चिन्ह व्यवस्था ही भिन्न असते. आपल्याकडे क या उच्चारासाठी क हे चिन्ह वापरतो, मात्र याच उच्चारासाठी इंग्रजीमध्ये सी किंवा के वापरतात. असा भाषाभेद आढळून येतो. असं जरी असलं तरी भाषांना चिन्ह व्यवस्था नसते काही भाषांना. त्यावेळी त्या भाषेला चिन्ह व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला जातो. सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेली चिन्ह व्यवस्था आजही अभ्यासकांना कोडच आहे. म्हणून चिन्ह व्यवस्था भेद करत असले तरी तिचं उच्चार माहिती असणं आवश्यक ठरतं. आपण जसंच्या तसा परभाषेतून तो शब्द स्वीकारला, अशा पद्धतीने अनेक शब्द आपण परभाषेतून जसेच्या तसे स्वीकारले. मुसलमानी, इंग्रजी राजवटीमुळे मराठी भाषेमध्ये फारसी, उर्दू, इंग्रजी या भाषांमधून काही शब्द मराठी भाषेत आपण जसेच्या तसे स्वीकारलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने भाषेमध्ये कसे भेद पडत जातात हे बघितलं आपण. आणि भाषेच्या वरती किती प्रकारे त्याचे अनेक प्रकार आपण बघितले. कशा पद्धतीने हे भेद आपण कधी भाषिक भेद असतील, कधी चिन्ह भेद असतील, कधी सांस्कृतिक, कधी सांकेतिक, कधी चिन्ह. आणि अशा पद्धतीने भाषा ही सातत्याने बदलत जाणारी प्रक्रिया आहे. किंबहुना भाषिक बदल हे अपरिहार्य असतात. भाषा सातत्याने बदलत जात असते. कालांतराने कालखंडानुसार देखील भाषा बदलते. प्रादेशिकतेनुसार भाषा बदलते आणि बदल हा भाषेचा नियम आहे. हे आज आपण शिकलो. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.